नमस्कार, आप देख रहे हैं ग्लोबल इंडिया टीवी और मैं हूं आपके साथ प्रियांशु शर्मा। ये रुख करते हैं आज की तमाम खबरों पर। शिक्षा विभाग के अंतर्गत प्राधान्याध्यापकों एवं अभिभावकों के लिए बाल संरक्षण पर कार्यशाला संपन्न हुई। स्कूली छात्रों की सुरक्षा के संबंध में अमरावती नगर निगम के अंतर्गत सभी प्राधान्याध्यापकों और स्कूल प्रबंधन समिति अध्यक्षों के लिए हाल ही में नगर शिक्षा विभाग अंबापेट में कार्यशाला आयोजित की गई थी। वर्तमान में बच्चों के साथ हो रही अप्रिय घटनाओं की पृष्ठभूमि में नगर निगम शिक्षा विभाग द्वारा स्कूली छात्रों से संबंधित सभी शिक्षकों और कर्मचारियों को छात्र सुरक्षा पर मार्गदर्शन दिया जाएगा। पहले चरण में सभी प्राध्यापकों और एसएमसी अध्यक्षों को प्रशिक्षण दिया है। कार्यक्रम उपस्थित शिक्षणाधिकारी मेश्राम अमृत डोंगरी बड़ी संख्या में महिला शिक्षिका उपस्थित रही। आपण तिथे थांबू शकलो या अशा घटना अगदीच लहान पोरांनी पहिल्यांदाच जेव्हाही त्यांच्यासोबत घडलं आणि पेरेंट्स म्हणून आपण टीचर्स म्हणून आपण जर ती चव्हाट्यावर आणली तेव्हाच्या तेव्हा तर मला असं वाटतं की या प्रवृत्तींना आपण आळा घालू शकू। आणि ही आपली सामूहिक जबाबदारी आहे की आपण मुलांना सुद्धा ज्याला सेफ स्पेस जी शाळा आहे ती सेफ स्पेस आपली कायम आपली अबाधित राहिली पाहिजे असं मला आपल्या सर्वांना इथे सांगायचं आहे। बाकी कायद्याविषयी आपण सरांकडून ऐकणारच आहोत। आणखी एक जाता जाता मला थोडीशी एक गोष्ट आपल्याला सांगायची वाटते की एक विषय आपला आहे जजमेंट करणे। म्हणजे लक्षात येते का मला काय म्हणायचं, मत तयार करणे। कुणी एखादी मुलगी असे कपडे घातले तर मग शी इज लाईक इन्व्हाइटिंग यू। नो, ड्रेसिंग किंवा रात्री ती ट्युशनला चालली आहे, रात्री फिरतीये इज नॉट एन इन्व्हिटेशन टू एनी वन। त्याच्यावरून कुठेही काहीही आपण निष्पन्न करायची गरज नाही। आणि अशा कुठल्याही बाबतीवर कोणत्याही गोष्टीवर आपण लोकांना जज करायची गरज नाही। मुलींनाही जज करायची गरज नाही आणि मुलांनाही जज करायची गरज नाही। आणि ही शिकवण आपल्याला मुलांना द्यायची आहे। आपल्याला जर हा समाज सुरक्षित करायचा असेल तर मुलींना तर आपल्याला सांगायचंच आहे, आपण सांगतोच आहे 7च्या आत घरात, बरोबर। पण मुलांना सुद्धा आपल्याला सांगायचं आहे की भाई तू पण 7च्या आत घरात हो आणि तू पण अशा टवाळक्या करत रस्त्यावर फिरू नको। तू पण असा रस्त्यावर कोणाच्या मुली बाईला छेडू नको, कोणाच्या पाठलाग करू नको, हे आपल्याला मुलांना सुद्धा सांगायचं आहे। आज आपण बघतोय इट्स नॉट ओनली अबाउट विमेन, इवन जे मुलं तरुण पोरं प्रेमात पडतात किंवा लव्ह लेटर देतात 354 पोस्को सारखे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल होतात आणि त्याच्यातून मग पूर्ण त्याचं करिअर त्याच्यातून त्यांचं संरक्षण याच्या अनुषंगाने आयोजित उच्च परिषदेच्या प्रसंगी उपस्थित असलेले मनपाचे शिक्षणाधिकारी मेश्रामजी, त्याचबरोबर मनपाचे सिस्टम मॅनेजर त्याचबरोबर कांबळे मॅडम, उत्कर्ष संस्थेचे सर, ॲडव्होकेट प्रधान मॅडम, सर्व उपस्थित शाळा समितीचे सदस्य, शिक्षक, त्याचबरोबर पालक, जागृत पालक, आजची बाल संरक्षण आणि त्याचबरोबर बाल हक्क याच्या अनुषंगाने आयोजित करायची या परिषदेमागचं प्रामुख्याने 2 उद्देश आहेत। एक उद्देश आहे जो मॅडमने आता जो सांगितला, ज्या काही घटना घडत आहेत आणि त्याच्या अनुषंगाने करायच्या उपाययोजना, जसं सावधी जी समिती आहे त्याच्या मार्फत करायच्या उपाययोजना। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की संवाद वाढवणे, पालक आणि शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधला जो संवाद आहे तो वाढवण्याच्या अनुषंगाने काय करता येईल आणि त्याच्या मागचीच ही सर्व प्रामुख्याने भूमिका आहे। आणि त्यातनं घडणाऱ्या काही घटना बऱ्याच वेळा काय होतं की हा संवाद कुठेतरी कधी कमी पडत चालला असं नेहमी आपल्याला वाटतं। मग शिक्षण समित्या ज्या आहेत आपल्या शाळे स्तरावरच्या, त्याचबरोबर केंद्र स्तरावरच्या आणि विभाग स्तरावरच्या, याच्यामधला पालकांबरोबर असलेला संवाद, विद्यार्थ्यांबरोबर असलेला संवाद कुठेतरी कधीतरी कमी पडतो आणि त्याच्यातनं मग काही मुद्दे उपस्थित होतात, काही घटना अनुचित घडतात आणि मग प्रश्न निर्माण होतात आणि मग त्याची परिणिती जी काही घडते आहे मागच्या 10-12 दिवसामध्ये त्याचा मी पुनरुच्चार करणार नाही, कारण या गोष्टी बोलण्यासारख्या नसतात, परंतु काही ठिकाणी बोलण्याची गरज आता जाणवू लागलेली आहे। तर त्या अनुषंगाने हा सगळा परिपाक आहे की कशा पद्धतीने आपल्याला जायला पाहिजे। म्हणजे ज्या अशा काही घटना घडतात मग त्या छोट्या असतील मोठ्या असतील त्याचं बऱ्याच वेळा जर आपण विश्लेषण केलं तर प्रामुख्याने हे दिसतं की वेळच्या वेळी आपण तक्रारीची न दखल घेणे हा एक प्रामुख्याने मुद्दा आहे। मग मुख्याध्यापक असतील, केंद्रचालक असतील, त्याचबरोबर समित्या ज्या आहेत त्यांच्याकडे ज्या काही छोट्या मोठ्या तक्रारी कुठलीही असेल, कारण आपण या समिती आहेत फक्त ह्या